बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीने नागरिक भयभीत झाले आहेत। डोक्यामध्ये खाज येणं आणि नंतर केस गळत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। केस गळून तिसऱ्या दिवशी टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये आता भीती व्यक्त केली जाते। लहान मुलं, तरुण आणि महिला यांना देखील केस गळती होते। दादा, गेल्या काही दिवसापासून तुमच्या गावातील नव्हे तर परिसरातील अनेक गावातील नागरिकांचे केस जात आहेत, टक्कल पडतात। काय नेमकं काय होतं प्रकरण? सर, गेल्या 3-4 दिवसापासून जनरल सगळ्या 20-25 लोकांच्या आजपर्यंत केस गळती झालेले, पण अजून अचूक कारण काही कोणाला समजलं नाही। PVC चे लोक येऊन गेले, सरकारी अधिकारी लोक येऊन गेले, त्यांनी तपासणी केली वगैरे, अजून पण काही ठोस असा उपचार झालेला नाही। दादा, काय सांग, कधीपासून तुम्हाला टक्कल पडलंय? 3-4 दिवस झाले। काय कारण काही कळालं का तुम्हाला? नाही, केस गळत होते म्हणून मी टकलं केलं। अच्छा, बरं, आता तुमच्या डोक्याचेच गेले, पण दाढीचे पण केस जात आहे म्हणजे? हा, जाते ती जाते। छोट्या तुझे पण केस जातात, कधीपासून जातात तुझे? 3-4 दिवस झाले। दाखव, इथं काढून येतो, दाखव। अच्छा, हे मोठं। अरे वा, नक्कीच हे अशा प्रकारचे जे डोक्याचे केस आहेत, तिथल्या नागरिकांचे असेल, महिलांचे असेल, लहान मुलांचे असेल, हे संपूर्ण केस आहेत। केस असे उपडल्यानंतर त्याचा गुच्छ हातामध्ये येतो, त्यामुळं नागरिकांमध्ये नेमकं भीतीचं वातावरण आहे। आणि नेमकं हे केस कशामुळे गळतायत हा सुद्धा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा।